छान. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गाण्यासाठी. बाळांनो त्या ठिकाणी थांबायचं तुम्ही. अतिशय सुंदर. काय तो पेहराव, काय ती लय, राजस्थानच्या मातीचा गंध आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल या कलाकारांचे मनापासून आभार. यानंतर वैभवी आणि रुद्राणी. आपल्या शाळेत माता पिता चरणपूजन व आजी आजोबा दिन आपण साजरा करतो, त्याबद्दल ते आपलं मत व्यक्त करतील. नमस्कार, माझे नाव वैभवी विनोद कुमार धुमाळ. माझे नाव रुद्राणी महादेव सूर्यवंशी. आम्ही इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनी. आजी आजोबा दिवस म्हणजे मुठभर धान्य आजी आजोबांसाठी हा उपक्रम. सानवी अंधारे यांच्या पॅरेंट्सनी स्टेजकडे यायचंय. सानवी अंधारे. चला तर सुरू करूया. आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त आणि नातू आजोबांचा शेवटचा दोस्त. त्यानंतर दुसऱ्या दोस्ताची गरजच नाही. म्हणजे तू माझी सुरुवात अशी की तू माझं शेवट. असंच ना रुद्राणी? हो नक्कीच वैभवी. आणि आपली आजी कमरेच्या पिशवीत किंवा लुगड्याच्या पदराला रुपया बांधून ठेवते. एक छोटंसं ATM पण ठेवते. ती जी स्वतःच्या मुलावर रागवते तर नातवाला हसवते. खरंच आजी तुझ्यासारखी दुसरी कोण असेल या जगात? मला तर वाटत नाही बघ. तुला माहिती आहे का आपल्या शाळेत आजी आजोबा दिवस साजरा निटुरे मॅडम जाऊ दे त्यांना. 14 फेब्रुवारी हा दिवस आजी आजोबासाठी हा उपक्रम. अगं पण 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो ना? हो असतो, पण आपल्या शाळेत या इंग्रजी संस्कृतीला बगल देत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतो. तुम्ही पण वृद्धाश्रमात जाता का? हो, सर्वच विद्यार्थी शिक्षक जसे जमेल तसे धान्य, कडधान्य, इतर दैनंदिन वस्तू सुद्धा जमा करतो. आणि बर का आपल्या शाळेतही सर्व शिक्षक सहभाग घेतात. धान्य जमा करून गोळा करून आपण ते मातोश्री वृद्धाश्रमात जमा करतो. अगं तुम्ही पण वृद्धाश्रमात जाता का? हो, सर्वच विद्यार्थी शिक्षक आमचे प्राचार्य सर तिथे जाऊन आजी आजोबांना छोटीशी भेट देतो. आणि एवढेच नव्हे तर आमच्या शाळेतून आम्हाला सर्व पूजनाचे साहित्य दिले जाते. आता ते कशासाठी? आम्ही घरी जाऊन माता पिता चरणपूजन, आजी आजोबा चरणपूजन करावे यासाठी. अरे किती छान. मला तर येथे राहवत नाही. मी आधी का आले नाही तिथे? जाऊ दे ग, यावर्षी अनुभव घे सर्वांचा आणि तुझा छानसा व्हिडिओ बनवून ठेव, म्हणजे आठवण राहील. हो खरंच, आजच्या अशा मॉडर्न युगात संस्कार हा शब्द हरवलाय बघ. तो शब्द आपल्या शाळेत अजूनही जपला जातोय. वृद्धाश्रमातील आजी आजोबा आपले समजूतांना भेटणे, पूजन करणे व स्वतःच्या घरीही पूजन करणे ही कल्पना काळजात घर करून जाते बघ. या सर्वाचा एकच उद्देश होतो, मोठ्यांचा मान, त्याचा सन्मान, त्याच्या कष्टाची जाणीव होय. म्हणूनच म्हणतात ना, गुणवत्ता, सातत्य, शिस्त व संस्कार म्हणजे काकाज इंग्लिश स्कूल होय. माझी मुलगी एक 4 वर्ष झाले काकाज इंग्लिश स्कूलमध्ये आहे. इथे शैक्षणिक वातावरणासह इतर ॲक्टिव्हिटी व क्रांतीवीरांच्या जयंती, पुण्यतिथी ह्या खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केले जातात. आणि तसेच जे की टेस्ट पेपर असतात त्यांचे ते चेक करून पुन्हा रिटर्न पॅरेंट्सला पाहायला देतात. त्यामुळे असं होतं की जे काही त्यांच्या चुका आहेत त्या पॅरेंट्सच्या लक्षात येतात आणि त्यापुढे आम्हीही त्यांच्यावर चांगला व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करू शकतो की मुलांच्या काय चुका होतात किंवा काय नाही. धन्यवाद.